नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. काल मी थोडासा त्याचा पुसटसा उल्लेख केला होता, परंतु आज त्याचं विस्तृत विश्लेषण करावं अशी स्थिती आहे. कारण दगाबाज ट्रम्प यांना मैत्री आठवली आणि त्यांनी जी सोशल मीडियावरती एक पोस्ट केली त्याच्यामुळं ते व्यंग आहे की खरोखरच त्यांना मैत्रभाव आठवलाय अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि ट्रम्प असं म्हणालेत की आम्ही भारत रशियाला चीनच्या हातून गमावले. अर्थात भारतानं ह्या त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरती टिप्पणीस नकार दिलेला आहे. झालंय असं की स्वतःच्याच टेरिफच्या जाळ्यात अडकलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता भारताच्या मैत्रीची आठवण झाली आहे. शुक्रवारी ट्रुथ सोशलवर त्यांनी लिहिलं की असे दिसते की आम्ही भारत आणि रशियाला चीनच्या हाती गमावले आहे. आशा आहे की त्यांचे भविष्य चांगले असेल. तुम्हाला फुटबॉलमध्ये एक टर्म आहे, आपण सगळेच क्रीडाप्रेमी असल्यामुळं, किंवा हिट विकेट आपण ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतो, तसंच फुटबॉलमध्ये ज्याला सेल्फ गोल आपण म्हणतो, तसा सेल्फ गोल किंवा क्रिकेटच्या भाषेमध्ये हिट विकेट केल्यानंतरचे ट्रम्पचे हे बोल आहेत. आणि त्याचं कारण पण आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ह्या सगळ्या त्यांच्या बोलण्याचं आणि त्याला भारतानं थेट टिप्पणी न करता दिलेल्या प्रत्युत्तराचं विश्लेषण करायला हवं. आणि मला आनंद आहे की तुम्ही आमचे हे व्हिडिओ आम्ही गाव पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचं जे विश्लेषण करतो आहोत ते आनंदाने पाहत आहात, काही सूचना करत आहात आणि महत्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पाहत आहात, शेअर पण करत आहात. ट्रम्प यांनी चीनचे असं म्हणून उल्लेख केला चीनचा की सर्वात काळा देश. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा फोटो त्यांनी शेअर करत असं म्हटलंय, त्याला कॅप्शन दिलंय. आणि तीही त्यांची टिप्पणी आहे की आम्ही स्वतःच्याच हातानं चीनकडे त्यांना सोपवलं. अर्थात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्रम्प यांच्या या ताज्या विधानावरती कोणतंही थेट भाष्य केलेलं नाही. चीनमधल्या हे कशामुळे घडलंय तर चीनमधल्या तियानजिन इथं 1 सप्टेंबरला शांघाय सहकार्य संघटना, ज्याला आपण SCO असं म्हणतो, या बैठकीदरम्यान मोदी, जिनपिंग आणि पुतीन यांची भेट झाल्यानंतर ट्रम्प यांची ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आहे. ट्रम्प यांच्या या आक्रमक अमेरिका फर्स्ट धोरणामुळं जगाचं जे अर्थकारण बदललेलं आहे त्याच्यामुळं निर्माण झालेली ही स्थिती आहे. अर्थात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्रम्प यांच्या विधानावरती काहीही भाष्य करायला नकार दिला. परंतु ट्रम्प यांनी त्यांचे याच्यावरती असं वेगवेगळे तज्ज्ञ व्यक्त होत आहेत आणि ते असं म्हणतात की ट्रम्प घाईत आहेत आणि विक्षिप्तपणे सेल्फ गोल करत आहेत. टेरिफ नंतर भारताच्या मजबूत राजनैतिक हालचालीमुळं ट्रम्प एक अनाडी आणि वेडेपणाचा दृष्टिकोन स्वीकारून स्वतःच ध्येय गाठत आहेत. भारतानं रशिया आणि चीन सोबत नवीन जागतिक व्यवस्थेची चौकट पुढे आणली आहे. जर ट्रम्प यांच्या पोस्टचा शब्दशः अर्थ घेतला तर त्यांना असं वाटतंय की भारत आणि अमेरिका संबंध पूर्णपणे तुटले आहेत. ट्रम्पची घाई पाहता पहिली ते चीनला एक अंधकारमय देश म्हणतायत आणि रशियन तेल खरेदीवर कोणताही दंड लादत नाहीत चीनच्या. दुसरे, अलास्का चर्चा अयशस्वी झाली तरी ते रशियाबरोबर आपल्या मैत्रीची जी आशा आहे ते बाळगतायत. आणि काही कारण नसताना भारताबरोबर मात्र त्यांचा वैरभाव सुरू आहे. अर्थात निर्मला सीतारामन ज्या भारताच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाल्या की आम्ही सोयीनुसार तेल कुठून खरेदी करायचं ते ठरवू. आमच्या देशाच्या ऊर्जेच्या जी काही आमच्या देशाची ऊर्जा आहे त्याची गरज काय ते आम्ही ठरवू. कारण आपल्याकडे रशियाकडनं आपण ते तेल खरेदी करतो म्हणून भारतावरती अतिरिक्तचा 25% कर आपण लावलेला आहे. आता ट्रम्पचे वाणिज्य मंत्री आहेत हॉवर्ड लटनिक, हे इतकी बडबड करतायत आणि त्या बडबडीत ते असं म्हणाले की भारतानं सॉरी म्हणावं आणि मग आम्ही त्यांच्याबरोबरचा करार करू की पुन्हा नव्याने त्याबद्दलची चर्चा पण करू शकतो. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय माध्यमं, वेगवेगळे तज्ज्ञ काय विचार करतायत ह्याचं विश्लेषण मी तयार केलं. ते असं आहे की ही जी अमेरिकेनं भारत आणि रशिया दरम्यान हे जे 2 देश गमावले अशी पोस्ट केली, तसं दिसतंय स्पष्टपणे की हे दोन्ही देश हे चीनच्या जवळ चाललेत. पण ही पोस्ट इतकी गूढ आणि धक्कादायक आहे की जगभरातील लोकांना आणि राजकीय तज्ज्ञांना याचं आश्चर्य वाटतं. आता ही जर संपूर्ण आपण नीट त्याचं विश्लेषण करायला गेलो तर त्यांचं जे म्हणणं आहे की अमेरिकेनं भारत आणि रशियाला आपल्या बाजूनं गमावलं आणि पुढं चीनकडं
ते सोपवलं तर त्याचे गूढ अर्थ दडलेले आहेत. ट्रम्प यांचं म्हणणं आहे, की अमेरिकेनं भारत आणि रशियाला आपल्या बाजूनं ठेवण्यात अमेरिकेला अपयश आलंय. त्याऐवजी हे दोन्ही देश चीनची जवळीक साधत आहेत. ट्रम्प हे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं ते जे बोलतायत त्यात टोमणं आहे, व्यंग आहे, असं म्हटलं जातं आहे. एक एक टर्म्स तुम्ही लक्षात ठेवा. टेक्टोनिक शिफ्ट असं त्याला म्हणजे भूकंपासारखा मोठा बदल. कारण गेली 2 दशकं अमेरिकेच्या वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांनी इन्क्लुडिंग आधीचे ट्रम्प यांनी भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. आता ते प्रयत्न स्वतःच केलेल्या टेरिफच्या म्हणजे वेगळ्या देशावरती कर लादण्याच्या कृतीमुळं ते स्वतःच त्या जाळ्यात अडकलेत आणि आता अमेरिका एकटा पडत चालला आहे. चीन, भारत, रशिया हे देश एकत्र येत आहेत. त्यामुळं ट्रम्प यांना वाटतं आहे की त्यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन, ज्याला मागा असं म्हणतात, या धोरणामुळं अमेरिकेनं हे देश आपल्या बाजूनं आणण्याची जी अपेक्षा केली होती तसं झालेलं नाही. आता ह्या पोस्टचं कारण काय? तर ट्रम्प यांची ही पोस्ट अचानक आलेली नाही. त्यामागं काही घटना आहेत. ब्रिक्स शिखर परिषद घटना क्रमांक 1. ब्रिक्स ही एक संघटना आहे ज्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश आहेत. 8 सप्टेंबरला ब्रिक्स देशाची आभासी बैठक, ऑनलाईन बैठक होणार आहे. भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे या बैठकीला उपस्थित असतील. हे असामान्य आहे. त्याचं कारण आहे की सामान्यतः पंतप्रधान अशा बैठकांना हजेरी लावतात. त्याचा अर्थ असा की भारत आता ब्रिक्समध्ये जास्त सक्रिय नाही किंवा चीन आणि रशियाशी जवळीक साधतोय. आणि संयुक्त राष्ट्राच्या 80व्या महासभेसाठी जयशंकर न्यूयॉर्कला जात आहेत, पण मोदी जातील की नाही याबद्दल सस्पेन्स आहे. परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही. दुसरीकडे पीटर नवारो यांचं जे वादग्रस्त विधान आहे त्याचाही या पोस्टशी संबंध आहे. ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की भारत रशियाला युद्धासाठी आर्थिक मदत करतो आहे आणि क्रेमलिनसाठी, आता दुसरा शब्द लक्षात ठेवा, ज्याला पैसे धुण्याची जागा आपण म्हणतो तसा त्याचा अर्थ आहे लँड्रोमॅट, म्हणजे जिथे पैसे धुण्याची जागा आहे अशा पद्धतीचं काम भारत करतो आहे. भारतानं हे विधान फेटाळून लावलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणालेत, हे विधान चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. आम्ही हे नाकारतो आणि हे अस्वीकार्य आहे. आता हे काय दाखवतं तर अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले गेलेले आहेत. याशिवाय आणखी काही मुद्दे आहेत. अमेरिकेनं H-1B व्हिसा नियमामध्ये मोठे बदल करण्याची योजना आखली आहे. हे व्हिसा मुख्यत्वे भारतीय IT व्यावसायिकासाठी असतात. त्यामुळे भारतावरती याचा अर्थात परिणाम होऊ शकतो. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला युद्ध विभाग असं नाव दिलंय आणि त्यांच्या संरक्षण विभागाच्या सचिवाला पण त्यांनी आता वॉर मिनिस्टर असं, वॉर सेक्रेटरी असं नाव दिलेलं आहे. आणि अमेरिकेची ही जी आक्रमक भूमिका आहे त्यामुळे भारतामधली अस्वस्थता आहे. आता अमेरिकेच्या सचिवाचं मगाशीचं जे मी म्हटलं होतं की भारतानं म्हणावं की आम्हाला माफ करा आणि नवीन करार करावेत, तर त्याचा अर्थ काय? तर भारतानं सपशेल माफी मागावी आणि पुढे यावं. भारत ते काही करताना दिसत नाहीये. आणि ट्रम्प यांची ही पोस्ट जी आहे ती दुसऱ्या अर्थाने, यातलं व्यंग समजून घेतल्यानंतर सुद्धा अमेरिकेची ही एक कबुली असं म्हटलं जातं आहे. कारण अमेरिकेने भारत आणि रशिया हे जे देश गमावलेत, तर त्यामुळं चीन बरोबरचा एक वेगळ्या पद्धतीचा सक्रिय गट तयार होताना दिसतो आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या ह्या अमेरिकेच्या सेल्फ गोल बद्दल वेगवेगळी माध्यमं पण टीका करताना दिसत आहेत. आता CNN ह्या संदर्भामध्ये काय म्हटलंय बघा. CNN हे प्रॉमिनंट न्यूज चॅनल आहे. CNN असं म्हटलं की ट्रम्प यांच्या टॅक्स आणि सतत बोलण्यामुळं जगातले अनेक मोठे देश चीनकडे वळले आहेत. त्याला ते आधुनिक परराष्ट्र धोरणातील सर्वात मोठा सेल्फ गोल म्हणतात. आणि मी जे म्हणालो की हिट विकेट किंवा सेल्फ गोल हे असं आहे. इथे ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. ट्रम्प यांच्या पोस्टमुळं हे सिद्ध झालं आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं हे एक मोठं अपयश आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरचे मूळ असलेले फरीद झकारिया यांची एक इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आहे. कारण फरीद झकारिया हे कायम भारतानं एक स्वतंत्र भूमिका घ्यावी आणि अमेरिकेकडे आपला कल वाढवावा अशा पद्धतीची भूमिका ते सतत मांडत होते. अलिप्ततावादी धोरण सोडून भारतानं अमेरिकेबरोबरचा सौहार्द वाढवायला हवा असं मानणारे झकेरिया आता असं म्हणतायत की अमेरिका एकटी पडते आहे, इतर देश अमेरिकेपासून दूर जात आहेत आणि हे ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्वाचं अपयश आहे. ट्रम्प यांचं आर्ट ऑफ द डील हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात ते सांगतात की कधीही हार मानू नका, नेहमी विजयाचा दावा करा. परंतु ह्या पोस्टमुळं त्यांनी स्वतःची जी चूक आहे
त्या चुकीची कबुली दिलेली आहे आणि मग वेगळ्या पद्धतीनं ट्रम्पच्या ह्या सगळ्या प्रतिक्रियेवरती भाष्य केलं जात आहे. थोडक्यात काय आहे, तर ट्रम्प यांनी भारतासारखा एक चांगला मित्र जो क्वाडचा मेंबर आहे तो गमावला आणि भारतातल्या लोकांना असं वाटतंय की सन्माननीय पंतप्रधानांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरचा मैत्रभाव बघून सुद्धा ट्रम्प यांनी भारताबरोबर दगाबाजी केली आहे आणि ट्रम्प यांना अधूनमधून जी हुक्की येते त्याप्रमाणे ही पोस्ट आहे. परंतु जागतिक पटलावरती पुन्हा एकदा भारत, चीन आणि रशिया या 3 राष्ट्राच्या नव्या मैत्रीबद्दल आता लोक बोलायला लागलेत. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, की जे लोक असं म्हणतात, की भारत आणि चीन हे कोणी एकेकाळी भारत चीनी भाई भाईचा नारा देत होते आणि नंतर 1962चं युद्ध झालं. 1962चं युद्ध आणि 2025ची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. जसे जसे फॅक्ट बदलतात तशी तशी स्थिती बदलत जाते आणि त्या स्थितीला डोळ्यासमोर ठेवूनच त्याचं विश्लेषण करायला हवं, ना की ऐतिहासिक संदर्भामध्ये. ऐतिहासिक संदर्भ हे विश्लेषणासाठी निश्चित उपयोगाला पडतात, परंतु जगाच्या सध्याच्या स्थितीमध्ये कोणीही कोणाचा दीर्घकाळ शत्रू किंवा कोणीही कोणाचा दीर्घकाळ मित्र अशी स्थिती काही राहिलेली नाही आणि म्हणूनच आपली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होते आहे, की आपण कसं त्याला पारदर्शीपणानं पाहून त्याचं विश्लेषण करतोय. थँक यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा देत आहात.